क्रमांक 14 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या ई साक्षर कोर टीमचे सर्व सदस्य बनसोडे सर, जाधव सर, दैपाळे सर, बोराटे सर यांचंही स्वागत. त्याचबरोबर आज आपल्याला प्रामुख्यानं मार्गदर्शन करणारे गेस्ट लेक्चरर म्हणून आज आपण आदरणीय जाधव सरांना, शहाजी जाधव सर यांना आज आपण पाचारण केलेलं आहे. ते उपलब्ध झालेले आहेत. survey.com च्या मदतीनं कशा पद्धतीनं प्रश्न निर्मिती केली जाते आणि त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कशा पद्धतीनं वापर होणार आहे किंवा त्याचा आपण उपयोग कोणत्या पद्धतीनं करून घेणार आहोत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या survey.com च्या माध्यमातून आदरणीय जाधव सर देणार आहेत. खरोखर एक जाधव सरांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर एक अतिशय तज्ञ तंत्रस्नेही शिक्षक, ज्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा मार्गदर्शन केलं. चांगल्या पद्धतीचे युट्यूबचे व्हिडिओ त्यांचे आज उपलब्ध आहेत, शैक्षणिक चॅनल आहे, त्यांचं ब्लॉग आहेत आणि ज्यांच्या हाताखाली आम्ही सगळे तयार झालो, शिकलो, ते आज आपल्याला मार्गदर्शन करायला उपलब्ध आहेत. विशेष करून सांगायचं म्हटलं तर IFMS जे आपलं पगाराचं सॉफ्टवेअर आहे त्यातले ते मास्टर आहेत. कुठलीही अडचण अगदी आम्ही कोणी त्यांना विचारले तर सहजपणे हसत खेळत सॉल्व्ह करणारी व्यक्ती आहे. निश्चितपणे आपणा सर्वांनाच आजच्या या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. survey.com हे एक ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जसं आपल्याकडं गुगल फॉर्म हे ऍप्लिकेशन आपल्याला mySchool.com जे राज्यस्तरीय ट्रेनिंग झालं त्यातून मी आपल्याला गुगल फॉर्म विषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आपल्या DICPD फलटण मार्फत जे ट्रेनिंग झालं टीचर मेंटरच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्रश्ननिर्मितीविषयी माहिती दिलेली आहे. पाठीमागच्या 2 मागच्या वाटते शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्ननिर्मितीविषयी माहिती दिलेली होती. तर या प्रश्ननिर्मितीमध्ये ह्या survey.comचा एक चांगल्या पद्धतीने कसा वापर केला जातो, करता येतो. गुगल फॉर्मला दुसरा पर्याय कोणता असेल तर हा असेल. याची आपण सर्वजण माहिती घेऊया. सर्वच उपस्थित झालेले आपले शिक्षक सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय जाधव सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. जाधव सर, सुरू करा. आवाज येतोय? हा, येतोय सर, बोला. नमस्कार सर्वांना. आज ई साक्षर 14वी कार्यशाळा आज पार पडत आहे. 13 कार्यशाळा यशस्वीपणे या टीमनं सगळी पार पाडलेली आहे. परवा 2 दिवसापूर्वी मला नाळे सर, बनसोडे सर, जाधव सर यांनी विनंती केली की कोणत्याही एक सॉफ्टवेअरची माहिती ई साक्षर मध्ये तुम्ही सांगावी असे मला विनंती केली त्यांनी. आणि विनंती केल्यानंतर मी त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वे किंवा फॉर्म्स या सॉफ्टवेअर विषयी माहिती देण्याचं त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीनं आपण ई साक्षर या कार्यशाळेमध्ये आज फॉर्म्स आणि सर्वे हट याची आपण आज माहिती करून घेणार आहे. याच्या अगोदर थोडस संगणकाचा अभ्यासाची जी खोली आहे ती मोजता येणार नाही. भरपूर शिकण्यासारखं संगणकामध्ये आहे. गेले 20 वर्ष मी या संगणकामध्ये काम करतोय. शिकण्याचंही काम करतोय आणि शिकवण्याचंही काम करतोय. यामध्ये मला माझी ही सगळी मित्रमंडळी आहे. नाळे सर असू द्या, बनसोडे सर, बोराटे सर, दैपळे सर, जाधव सर, हे सगळे माझे मित्रमंडळी आहेत. हे यांनी कोर ई साक्षरची कोर कमिटी आहे. त्यांनी अतिशय कौतुकास्पद ही कार्यशाळा चालवलेली आहे आणि या कार्यशाळेस मला त्यांनी मार्गदर्शन करण्यास बोलवलं. त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुकही करणार आहे.
कारण हे माझे सगळे जवळचे मित्र आहेत. मी आभार मानणार नाही, कौतुक करेन. आपण सुरुवात करूया. ऍप्लिकेशन कसं वापर करायचं. गुगल फॉर्मला हा एक पर्याय आहे. आपण मोबाईलवर बसल्या बसल्या थोड्याच वेळामध्ये आपण टेस्ट तयार करू शकतो. अशा पद्धतीचं हे सॉफ्टवेअर आहे, हे ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईल वरती कसं घ्यायचं ते आपण बघूया. या ऍप्लिकेशनचं नाव आहे फॉर्म्स ऍप किंवा सर्वे हट. अशी ही 2 ऍप्लिकेशन आहेत, मात्र दोन्ही ऍप्लिकेशन एकसारखंच ते काम करत आहे. तिथं तुम्हाला मी प्रेझेंटिंग केलेलं आहे. तुम्हाला 2 आयकॉन दिसतात. पहिला आयकॉन आहे तो फॉर्म ऍप आणि सर्वे हट अशी 2 ऍप्लिकेशन दिसतात. मात्र हे ऍप्लिकेशन आहे, हे आता डाउनलोड कशी करायची आपण ती बघूया. गुगल फॉर्म अतिशय छान असा पर्याय आहे. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवल्यानंतर आपल्याला पटदिशीने लगेच लवकर टेस्ट घेऊन आपल्याला त्याला किती समजलंय हे बघण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि आपला वेळ वाचणार आहे. जे गुगल फॉर्मला जास्त वेळ लागतो त्याला यामध्ये वेळ जास्त लागत नाही. आपण पहिल्यांदा बघूया. आपण प्ले स्टोअरला पहिल्यांदा जाऊ. प्ले स्टोअरला गेल्यानंतर फॉर्म्स नावाचं ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतले, तुम्हाला फक्त दाखवतोय. हे 2 नंबरचं आलेलं ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन आपल्याला माझ्या मोबाईल मध्ये ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेला असल्यामुळे ओपन हा तुम्हाला पर्याय दिसतोय, तर ते आपण ओपन करू. आता हे फॉर्म्स आणि सर्वे हट हे तुम्ही टाकून सर्वे ऍप नावाचं हे ऍप्लिकेशन टाकल्यानंतर 3 नंबरला ऍप्लिकेशन येतं सर्वे हट ऑनलाईन सर्वे. हे ऍप्लिकेशन आहे. आता माझ्या मोबाईल मध्ये ऑलरेडी डाउनलोड करून घेतल्यामुळे ते तुम्हाला दिसते. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर आपण आहे आपण पहिल्यांदा दोन्ही ऍप्लिकेशन आपण ओपन करून बघूया. यामध्ये गुगल फॉर्मेशन मध्ये गुगल फॉर्म तर ती आपल्याला गुगल ड्राईव्हला जाऊन तिथं जाऊन तयार करावा लागतो. मात्र मोबाईलवर तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला इथंच तुम्हाला तयार करता येते. आपण बघूया पहिल्यांदा गुगल फॉर्म्स वरती लिहिलंय आणि सर्वे हट लिहिलेला आहे. गुगल फॉर्म वर आपण क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म तयार केलेले, मी जे तयार केलेले आहे ते गुगल फॉर्म इथं आलेले आहे. यामध्ये तुम्हाला दिसतात. मग इथं व्ह्यू फॉर्म आपण करूया. मग मी सराव चाचणी 10 घटक चाचणी मी आहे असा या घटकावर तयार केलेली आहे. ही टेस्ट आपल्याला अशी दिसेल. आपण गुगल फॉर्मची माहिती पाहिलेली आहे. याच पद्धतीनं आपण या फॉर्म मध्ये आपण जाणार. दिसत नाही. फॉर्म्स मध्ये गेलो होतो आपण. गुगल फॉर्म दिसतात. तुम्ही गुगल फॉर्म बघितलाय. गुगल फॉर्म तयार करत असाल त्यानंतर सर्वे हट इथं दोन्ही प्रकारचे आपल्याला फॉर्म तयार करता येतात. आपल्याला टेस्ट तयार करायची आहे.
आता हे या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा गुगल फॉर्म आणि सर्वे हर्ट तयार करतात आणि त्याच्यानंतर हे सर्वे हर्ट हे आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुम्हाला असंही त्याचा इंटरफेस दिसेल. सर्वे हर्ट नावाचा वरती दिसेल. खालच्या मेनू बघा, फॉर्म्स, क्विज आणि प्लसचं चिन्ह आहे, ड्राफ्ट्स आहे आणि मेनू आहे. तिथं एवढे चार पाच मेनू आहेत. आपण त्याची प्रत्येकाची आपण माहिती बघणार आहे. यामधल्या फॉर्म्स मध्ये तुम्ही गेल्यानंतर इथं फॉर्म फक्त पाठीमागचे तयार केलेले तुम्हाला फॉर्म दिसतील. क्विज म्हणजे प्रश्नपत्रिकाच आपण तयार करणार आहात. या त्या क्विज मध्ये तुम्हाला तयार केलेल्या दिसतील. या प्लसच्या इकडचं जे ड्राफ्टचं चिन्ह आहे, हे ड्राफ्टचं चिन्ह आहे, तिथं आपण अर्धवट तयार केलेल्या ज्या टेस्ट असतात, आपल्याला अर्धीच आपली तयार झाली टेस्ट आणि आपल्याला काहीतरी काम आलं आणि आपण सेव्ह करून जातो आणि त्या ड्राफ्ट मध्ये नंतर आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण काय करतो, ती नंतर आपण ऍड करू शकतो. त्यानंतर मोर हा ऑप्शन आहे. मोर मध्ये तुम्ही लोगो ठेवू शकता. टेम्पलेट आहेत, त्या क्विज जो तयार करायचा आहे त्याच्या टेम्पलेट आहेत, नोटिफिकेशन आहे, हे मी दाखवणार आहे तुम्हाला कसं तयार करायचं ते. त्याचा फीडबॅक आहे, प्रायव्हसी सेटिंग सुद्धा यामध्ये आहे आणि हे आपल्याला टेस्ट जी तयार केली ते शेअर करण्यासाठीचं खाली बटन आहे. अशा पद्धतीनं इथं आहे. तर यानंतर आपण पाठीमागे जाऊ. आता लक्षात आलं का, ही दोन्ही ऍप्लिकेशन सारखीच आहे. तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल, मोबाईलवर कोणतंही घेतलं तरी चालेल, दोन्ही एकच आहे. आपण आता पाहणार आहे ते गुगल फॉर्मला असणारं सर्वे हर्ट आपण पाहणार आहोत. आता इथं मगाशी ते ड्राफ्ट ओपन झालं नव्हतं का, तर मी या फॉर्म्स मध्ये मी तयार केलेले फॉर्म होते आणि यामध्ये तुम्हाला क्विज दिसतील. इथं चाचणी 1, चाचणी, सराव चाचणी 1, सराव चाचणी 1, इथं शाळेच्या नावाने एक सेव्ह झालेली आहे. अशा बऱ्याच 2, 4, 5 प्रकारचे मी टेस्ट तयार केलेले आहेत, या तुम्हाला दिसतात. आता यामध्ये आहे ही तयार केलेली जी टेस्ट आहे, तयार केलेली ते आपण थोडी पहिल्यांदा बघूया. स्टार्ट क्विज करायचं. त्यानंतर वरती तुम्हाला लोगो दिसेल. आपल्याला आपल्या नावाचा, फोटोचा आपल्याला लोगो तयार करता येतो आणि लोगो तयार करून आपल्याला वरती टाकता येतो, जेणेकरून या बघा इथं आपण आलो होतो. टेस्ट मध्ये जाऊया. स्टार्ट केली होती, इथं नाव टाकायचंय. इथं तुम्हाला अशा पद्धतीने लोगो दिसतो. ही सराव चाचणी 2 आहे. चित्र ओळखा, पहिला प्रश्न आहे. इथं दुसरा प्रश्न आहे, दुसरं चित्र दिलेलं आहे. त्यानंतर एक टायगरचं एक चित्र दिलेलं आहे. 3च प्रश्न फक्त नमुन्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी तयार केलेले आहे. ठीक आहे. आता आपण बघूया यामध्ये पहिल्यांदा आपण टेस्ट तयार करून बघूया. नवीन टेस्ट ज्यावेळी आपल्याला तयार करायची त्यावेळी खाली आपल्याला मेनू दिसतात बघा, फॉर्म्स, क्विज आणि प्लस चिन्हाने ड्राफ्ट्स आणि मोर मध्ये आपल्याला नवीन टेस्ट तयार करायची. त्यावेळी आपण या प्लस चिन्हावर आपण जाणार आहे. सुरुवातीला जसं फॉर्म्स आणि क्विज दिसत होतं तसंच आपल्याला इथं पुढे दिसणार आहे. त्यानंतर आपण आपल्याला क्विज तयार करायचं आहे. क्रिएट क्विज वर आपल्याला जायचं पहिल्यांदा. आता इथं वरती तुम्हाला दिसतंय टायटल, डिस्क्रिप्शन दिसतंय. टायटल तुम्ही त्या टेस्टचं टायटल टाकू शकता. तुम्ही टायटल काही टाकू शकता. समजा मला टाकायचंय, तुम्हाला आता इथं टायपिंग करायची जास्त गरज, मोबाईलवर आपण हे ऍप्लिकेशन वापरतोय त्यामुळं गुगल वॉइसचा अतिशय सुंदर वापर इथं करता येतो आणि लवकरात लवकर आपल्याला टेस्ट तयार करता येते.
एक बसल्या बसल्या 5 मिनिटात तुम्ही टेस्ट तयार करू शकता. या आपण पहिल्यांदा इथं यामध्ये टेस्ट म्हणजे सुरुवात आपण टायटल पासून करणार आहे. टायटल आपण करूया. इथं गुगल वाईसला मी टायपिंग मराठी घ्यावं लागेल कीबोर्डला. सराव चाचणी. सर टायपिंग करा. काय होणार आहे, गुगल मीटचं ऍप्लिकेशन चालू असल्यामुळं साऊंड घेणार नाही ते. बर चालेल. आपण इथं वरती टायटल टाकलं. सराव चाचणी नंबर देऊ शकता 1 2 3 4 किंवा 12. आपली 20 अक्षर आज 14वी कार्यशाळा आहे म्हणून आपण सराव चाचणी 14 टाकूया. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही शाळेचं नाव टाकू शकता, इयत्ता टाकू शकता, विषय टाकू शकता. आपण इथं शाळेचं नाव टाकूया पहिल्यांदा. जिल्हा परिषद शाळा डिस्कळ जिल्हा सातारा. त्यानंतर विषय मेन्शन करू शकतो. सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान. त्यानंतर कोणत्याही इयत्तेसाठी आपण इयत्ता टाकू शकतो. डिस्क्रिप्शन मध्ये जे तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमच्याविषयी काय तुम्हाला जे टाकायचं आहे तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर आता पुढं आपलं टायटल देऊन झालंय, डिस्क्रिप्शन झालंय. त्यानंतर आपल्याला आता प्रश्न तयार करायचे. प्रश्न तयार करत असताना खालचे आपण मगाशी पाहिले बिल्डर, प्रिव्ह्यू, प्लस, सेटिंग आणि सबमिट अशी 4 मेनू आहेत. त्या 4 मेनू नंतर आपण पहिल्यांदा प्लस वर जाणार आहे. प्लस वर गेल्यानंतर इथं तुम्हाला प्रश्न प्रकार आपल्याला कोणता घ्यायचा आहे तो प्रश्न प्रकार आपण निवडणार आहोत. पहिल्यांदा यामध्ये शॉर्ट आन्सर आलेला आहे, त्यानंतर लॉंग आन्सर आहे, मल्टिपल चॉईस आहे आणि ड्रॉप डाऊन आहे. तुम्हाला तो प्रश्न प्रकार आपण निवडायचा आहे. मी प्रत्येकातला एक एक प्रश्न तुम्हाला मी निवडून दाखवणार आहे. शॉर्ट आन्सरचा मी निवडणार आहे. ओके केल्यानंतर एक क्वेश्चन नंबर 1 आलेला आहे, वरती क्वेश्चन आलेला आहे. इथं तुम्हाला सगळं सजेशन करतं. तुम्ही काय लिहायचंय, काय टाकायचंय ते तुम्हाला सगळं सजेशन इथं करत असते. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. क्वेश्चन आता तुम्ही इथं क्वेश्चन तयार करू शकता. आपण भारताची राजधानी कोणती? आपला असा प्रश्न तयार झाला. पण या प्रश्न उत्तर रिक्वायर्ड देऊ शकतो. जसं गुगल फॉर्मला आपण रिक्वायर्ड करतो तसं आपण रिक्वायर्ड करू शकतो. त्यानंतर त्याच्या शेजारी एक डस्टबिन दिसतंय. डस्टबिन तुम्हाला वाटलं हा प्रश्न नकोय आपल्याला तर आपण तुम्ही डिलीट करू शकता हा प्रश्न. त्याच्यानंतर पिन, एक पिन दिसते तुम्हाला. तुम्ही जर त्या पिन वर गेला तर तुम्हाला काय काय येतंय पहा. ऍड काय करायला, त्यामध्ये खाली इमेज, व्हिडिओ, वेबसाईट, तुम्हाला यातला कोणताही ऑप्शन निवडता येईल. आपण इमेज वर गेलो तर तुम्हाला इमेज दिसते. तुम्ही डाउनलोड करून घेतलेल्या प्रश्न पत्रिका तयार करत असताना तुम्हाला ज्या इमेज लागणार आहेत त्या अगोदर तुम्हाला नेटवरून डाउनलोड करून घ्याव्या लागतील. तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड या फोल्डर मध्ये असतील, त्या तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला इकडे घ्याव्या लागतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता बघूया. आता हा प्रश्न तयार झाला आपला पहिला शॉर्ट आन्सरचा. फक्त डिस्प्ले वरती क्लिक करा, 1 नंबरला प्रश्न जाईल. आता त्या प्रश्नावरतीच
शॉर्ट आन्सर, कॉपी, डिलीट आणि रिक्वायर्ड अशी खाली 3 बटन आहेत किंवा खाली प्लस बटन आहे. तुम्ही प्लस बटनाने दुसरा प्रश्न आपला जिल्हा कोणता? आता यानंतर ऍड ऑप्शन आपल्याला जावं लागेल आपल्याला. मग ऍड ऑप्शनवर आपण क्लिक करायचं. पहिल्यांदा जिल्ह्याची नावं तुम्हाला टाकावी लागतील. सिलेक्ट करणारे विद्यार्थी सातारा. झाल्यानंतर आपण पुढचा एका सातारा पुणे अशी ती 2च मला उत्तरं मी घेतली. दोन्हीपैकी एकच उत्तर विद्यार्थ्याला सिलेक्ट करायचंय किंवा आपल्याला सिलेक्ट करायचं. आता इथं आपल्याला उत्तर कोणतं बरोबर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायची. जिल्हा सातारा आहे. हे आन्सर इथं खाली आन्सर सातारा आलेला आहे. प्रश्नाचा प्रकार मल्टिपल चॉईस आहे. इथं पिन आहे ते तुम्हाला काय त्यामध्ये ऍड करता येतं प्रश्न. त्यानंतर त्यानंतर रिक्वायर्ड आहे. हा प्रश्न आपल्याला रिक्वायर्ड करायचा आहे का? तर आपण रिक्वायर्ड करूया. रिक्वायर्ड केल्यानंतर शेजारी टच केल्यानंतर हा दुसरा प्रश्न तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला सहज लवकरात लवकर प्रश्नपत्रिका तयार होते. आता त्यानंतर आपण प्लस वर जाऊ. आता आपले 2 प्रकार झाले. शॉर्ट आन्सर, मल्टिपल चॉईस झाला. आता आपण लॉंग आन्सर घेऊया. लॉंग आन्सर मध्ये प्रश्न घेऊया आपण. माझी शाळा. दोन ओळी हा प्रश्न तयार झाला. लॉंग आन्सर आहे आणि रिक्वायर्ड करायचा प्रश्न तयार झाला. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. आपला शॉर्ट आन्सर झाला, लॉंग आन्सर झाला. ड्रॉप डाऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता ड्रॉप डाऊन आपण निवडूया. गणिताचा प्रश्न घेतो मी.